तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी साठी जो राज्यशास्त्र हा विषय आहे, तर त्याच्यातला प्रकरण क्रमांक 4 आहे संयुक्त राष्ट्रे. तर संयुक्त राष्ट्रे या प्रकरणाचा स्वाध्याय प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय मध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 1 काय आहे? दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याच्यातलं पहिलं, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही, सभासद नसणारा देश? तर याच्यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन हे सभासद आहेत, पण जर्मनी मात्र संयुक्त राष्ट्राचा कायमस्वरूपी त्याच्यामध्ये सभासद नाहीये. त्यामुळे कुठला पर्याय येणार? पर्याय क, जर्मनी हे त्याचं अचूक उत्तर येणार. तर हे लिहून वाक्य पूर्ण करा त्याच्यात. आता त्याच्यानंतर दुसरं, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर त्याच्यामध्ये पर्याय आहेत युनिसेफ, युनेस्को, विश्वस्त मंडळ का रेड क्रॉस? तर त्याच्यामध्ये पर्याय अ, युनिसेफ ही काय करते? युनिसेफ ही संस्था बाल कुपोषण समस्येवर भारतासारख्या देशामध्ये उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा काय करते? आयोजित करते. त्याचं अचूक उत्तर काय येणार? अ, युनिसेफ. त्याच्यानंतर पुढचा, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची एकूण संख्या किती? पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेत आज सभासद असणाऱ्यांची संख्या. तर त्याचा अचूक पर्याय आहे पर्याय ब, 193 सभासद असणारे संयुक्त राष्ट्रांमध्ये किती सभासद संख्या आहेत? राष्ट्रांची संख्या किती आहे? 193. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं. म्हणजे त्याचं योग्य कारण द्यायचं आणि सांगायचं. आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचं व्यासपीठ आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे चूक की बरोबर ते सांगायचं. हे विधान बरोबर आहे की आमसभा काय आहे? जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचं एक व्यासपीठ आहे की जिथे जागतिक प्रश्नांवर चर्चा केली जाते. आता त्याचं उत्तर लिहिताना आमसभेत पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा महत्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते. या सभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय जे आहेत ते ठरावांच्या स्वरूपात असतात. आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही. कुठलेही कायदे, आंतरराष्ट्रीय कायदे करत नाही, फक्त ठराव करते. आमसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते. महत्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरविता येते आणि म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचं एक मोठं व्यासपीठ आहे. आता त्याच्यातला दुसरा बघूया आपण, संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्यांचा दर्जा. आता पुस्तकामध्ये जे वाक्य दिलेलं आहे ते असं दिलंय, सर्व राष्ट्रांचा दर्जा समान नसतो असं म्हटलेलं आहे पुस्तकामध्ये. चुकून इथं असतो असं टाईप झालेलं आहे. तर वाक्य काय दिलं पुस्तकामध्ये? संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. नसतो म्हटल्यामुळे काय म्हणायचं? हे विधान चुकीचं आहे. तर दर्जा सर्व राष्ट्रांचा समान असतो. त्याचं कारण काय? पहिल्यांदा लिहा, नसतो म्हटल्यामुळे हे विधान चूक आहे. कारण संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश हे आमसभेचे सदस्य असतात. प्रत्येक राष्ट्राला एक मत असते आणि त्यांचं स्थान आणि त्यांचा दर्जा हा समान असतो. भले ते राष्ट्र आर्थिकदृष्ट्या गरीब असू दे किंवा श्रीमंत, तरी त्या प्रत्येक राष्ट्राला दर्जा हा समान असतो. त्याच्यानंतर चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो. आता चीनने समजा ठराव परिषदेत नकार अधिकार वापरला, म्हणजे तो ठराव होऊ द्यायचा नाही असं म्हटलं, तरी पण तो ठराव होऊ शकतो असं म्हटलं, तर काय म्हणायचं? हे विधान चूक आहे. कारण चीन हा सुरक्षा समितीचा कसा सदस्य आहे? कायम सदस्य आहे. कायम सदस्य आहे. कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी किमान 5 कायम सदस्य आणि किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणं आवश्यक आहे. तर कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जर नकार अधिकाराचा वापर केला, म्हणजेच ते 5 आहे, त्या 5 पैकी कुठल्याही एकाने जर नकार अधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिलं, तर तो निर्णय घेता येत नाही. आणि म्हणून चीन सुरक्षा परिषदेत नकार अधिकाराचा वापर करूनही तो ठराव होऊ शकत नाही. म्हणजे चीन किंवा त्या 5 पैकी कुठल्याही राष्ट्रानं जर नकार अधिकार वापरला तर तो ठराव संमत होणार नाही. आणि म्हणून दिलेलं विधान काय? चूक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे, संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. आता याच्यात काय करणार आपण? संयुक्त राष्ट्र, जस्ट अ मिनिट. तर या विधानाच्या बाबतीत संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. तर याच्यामध्ये काय म्हणणार? हे विधान बरोबर आहे. त्याचं कारण काय? तर संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वी झालेल्या परिषदांमध्ये भारत सहभागी झालेला होता असं लिहा फक्त. निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद
असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्यामध्ये भारताचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रांमध्ये वर्ण देशाचा जो प्रश्न आहे तो उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या समोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यामध्ये चर्चेमध्ये सुद्धा भारताने काय केलं होतं, कायम पुढाकार घेतला होता. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य जे आहे ते काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. त्यासोबतच स्त्री सैनिकांची शांती सेना सुद्धा पाठवलेली आहे. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने काय केलेली आहे, महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आता पुढचा आहे तो संकल्पना स्पष्ट करा. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यातलं पहिला आहे, टिपा लिहायच्या थोडक्यात, नकार अधिकार. तर याच्यामध्ये सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य असतात. त्यापैकी 5 सदस्य जे आहेत ते कायम, तर 10 सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात. आता या 5 सदस्यांमध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आणि त्यांना नकार अधिकार असतो. त्याच्यानंतर कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य आणि किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणं काय असतं, आवश्यक असतं. कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्यानं जर नकार अधिकाराचा वापर केला म्हणजे विरोधी मत दिले तर तो निर्णय घेता येत नाही. अर्थात सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सभासदांना नकार अधिकार असतो आणि स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या अधिकाराला असं म्हणा, नकार अधिकार असे म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी जी टीप आहे युनिसेफ. युनिसेफ मध्ये पहिल्यांदा काय म्हणायचं, संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजेच काय, युनिसेफ. युनिसेफ UNICEF ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न अशी संस्था आहे, म्हणजे संयुक्त राष्ट्राचीच एक संस्था आहे ती. लहान मुलांना, तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये, लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते. युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी काय करण्यात आलेल्या आहेत, विविध अशा कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 4 मध्ये थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला आहे, संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्याची कारण लिहा. तर संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्याची कारण पुढील प्रमाणे. त्यातला पहिला आहे, 20व्या शतकाच्या सुरुवातीला 2 महायुद्ध झाली आणि या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणीवेतून काय करण्यात आलं, महायुद्धानंतर, पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनांची स्थापना करण्यात आली. पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश आलं नाही आणि त्यामुळे दुसरं महायुद्ध झालं. पण दुसऱ्या महायुद्धामुळे मध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्ध थांबली पाहिजेत, ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे, हा विचार पुढे आला. आणि या सर्व जाणीवेतून राष्ट्रांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये हा विचार पुढे आला. आणि अशा प्रकारची जाणीव म्हणजे सामूहिक जबाबदारी आहे सगळ्या राष्ट्रांची, अशा प्रकारची जाणीव निर्माण करण्यासाठी काय करण्यात आलं की जागतिक शांतता ही सर्व राष्ट्रांची जबाबदारी आहे. या उद्देशासाठी, हा विश्वास निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर दुसरा आहे, संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते. तर संयुक्त राष्ट्रांची जी शांती सेना आहे, शांती सेना ही संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी जी शांतता आहे, शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका बजावते. हा पहिला मुद्दा लिहायचा. तसंच संयुक्त राष्ट्रांचे शांतता रक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी काय करतात, मदत करतात. हा दुसरा मुद्दा त्याच्यात लिहायचा. त्याच्यानंतर तिसरा आहे, संघर्षग्रस्त प्रदेशांना सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य केलं जातं आणि संयुक्त राष्ट्राची जी शांती सेना आहे ती या सर्व प्रकारची भूमिका बजावते. आता तिसरं त्याच्यातलं, संयुक्त राष्ट्रांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्याला लिहायचं. त्याच्यातला पहिला मुद्दा लिहायचा, उद्दिष्ट, संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट पुढील आहेत. त्यातला पहिला, राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं. दुसरा, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणं म्हणजे वाढवणं. मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणं. याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा मुद्दा, आर्थिक सहकार्य वाढवणं ही संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्ट आहे. आता 5वा प्रश्न आहे त्याच्यातला,
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर सूचनेनुसार कृतीमध्ये पहिला आहे संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा तक्ता पूर्ण करायचा. त्याच्यामध्ये आमसभा आहे, त्याच्यामध्ये सदस्य संख्या, आता इथं कुठली घटक शाखा आहे, त्याची सदस्य संख्या आणि कार्य असे 3 आहेत. तर त्याची उत्तरं मी देतो. पहिल्यामध्ये आमसभा एकूण 193, सुरक्षा समितीवरील त्याचे कार्य बघा, सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे, आमसभेची कार्य. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे, ही 2 कार्य त्याची राहायची. दुसरं जे आहे, दुसरी त्याच्यातली घटक शाखा सुरक्षा समिती आणि त्याची सदस्य संख्या आहे 15 सदस्य. जागतिक शांतता आणि सुरक्षिततेची जोपासना करणं. दुसरं वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणं, आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणं, गरज भासल्यास आक्रमक देशांविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणं, ही त्याची कार्य. त्याच्यानंतर तिसरं आहे, तिसरी जी संस्था आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय, त्याच्यामध्ये एकूण 15 न्यायाधीश असतात. संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या 2 किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवण्याचं काम करतं. आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणं. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध शाखा किंवा संलग्न कायद्याशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देणं, हे मुद्दे तिथे येतात. त्यातला चौथी जी आहे आर्थिक व सामाजिक परिषद, त्याच्यामध्ये एकूण 54 परिषद असतात. तर यांचं कार्य काय, दारिद्र्य, आर्थिक व सामाजिक विषमता, वर्णभेद अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणं. दुसरं कार्य त्याचं मानवी स्वातंत्र्य व मानवी हक्कांच्या संदर्भात जागृती निर्माण करणं. त्याच्यानंतर संयुक्त, ह्या 2 कार्य त्याच्यातले नाही. आता पुढचा प्रश्न क्रमांक 2 त्याच्यातला, हा तक्ता आपण पूर्ण केला, कार्य वगैरे सगळं त्याचा. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा. आता बघा, 1941 मध्ये काय दाखवायचं, अटलांटिक करार झाला, ते लिहायचं त्याच्यामध्ये. 44 मध्ये बघा आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याच्या कराराचा मसुदा तयार केला गेला आणि 45 मध्ये संयुक्त राष्ट्राची सनद तयार केली. तर ही कालरेषेवर ह्या 3 घटना दाखवायच्या व्यवस्थित. त्याच्यानंतर पुढचं आहे संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भात पुढील उच्च तक्ता काय करा, पूर्ण करा. संयुक्त राष्ट्र मुख्यालय, मुख्य घटक शाखा आणि संलग्न शाखा. आता मुख्य घटक शाखेमध्ये 1, 2, 3 क्रमांक आहे. तर मुख्य घटक शाखामध्ये कुठले कुठले राहायचे, आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक व्यासपीठ, हे लिहायचे. कशामध्ये, 1, 2 आणि 3 यांच्यासाठी आमसभा, सुरक्षा परिषद आणि आर्थिक व सामाजिक परिषद. त्यानंतर चौथा एक आहे त्याच्यात आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि 5वा विश्वस्त मंडळ. तर हे 5 घटक इथे त्याच्यामध्ये लिहायचे किंवा एका खाली लिहायचे, मुख्य घटक शाखा. आता त्याच्यानंतर जस्ट मिनिट, हा आता संलग्न शाखेमध्ये बघा, त्याची उत्तर इकडे आहेत. संलग्न शाखेमध्ये सुद्धा 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 घटक दाखवायचे. ते 5 घटक कुठले दाखवणार तुम्ही, 5 घटक दाखवताना संलग्न शाखेमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न व शेती संघटना, तिसरं जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. तर इथे आपला जो स्वाध्याय आहे तो काय होतोय, सगळे प्रश्न याच्यातले एकूण जे 5 आहेत प्रश्न ते पूर्ण होतात आणि इथं संयुक्त राष्ट्र या प्रकरणाचा स्वाध्याय पूर्ण होतो. इतर प्रकरणांचे सुद्धा आपण स्वाध्याय तयार केलेले आहेत, प्लेलिस्ट मध्ये जाऊन चॅनलवर बघू शकता तुम्ही. थँक्यू.